नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. तिचं आयुष्य तुम्ही सगळ्यांनी मिळून बर्बाद केले. तू तिला सगळं सांग ना, मला हे लग्न मान्य नाही. ती निघून जाईल. तुला नसेल जमत तर मी सांगतो, आता लगेच जाऊन बोलतो. तो पुढे जायला निघतो. मागून गिरिजा त्याच्या हातात ला धरत बोलते, हे बघ शिवांश, तू असं काहीच नाही करणार, समजले ना. तिला जर हे समजले, कारण कधीच समजले नाही पाहिजे का तुला हे लग्न करायचं नव्हतं म्हणून, समजले ना. ती बिचारी किती अपेक्षा घेऊन आली रे. शिवांश वाकडं तोंड करतो. त्याचं मी काय करू, माझं त्याच्याशी काहीच संबंध नाही. गिरिजा बोलते, बाळा लगेच असं निर्णय नको घेऊस. ती अजून खूप लहान आहे रे, तिचं आयुष्य बर्बाद होईल असं वाटत होतं. गिरिजा त्याच्याकडे जशी भीकच मागत होती. पण आता सध्या तरी शिवांशला काहीच फरक पडत नव्हता. तेवढ्यात श्याम फाईल घेऊन येतो. ती फाईल घेऊन शिवांश गाडी काढून लगेच निघून जातो. गिरिजा त्याला असं जाताना पाहतच राहिली. तिला समजत नव्हतं का आता काय होईल, म्हणून तिच्या तोंडासमोर आता अन्याचा भोळा चेहरा पण दिसत होता आणि शिवांशचा रागीट चेहरा पण. ती देवाला हात जोडत बोलते, देवा आता सगळं तुझ्या हातात आहे रे बाबा. बोलून ती लिव्हिंग हॉलमध्ये येते. रिया आणि शरयू गप्पा मारत असतात, पण अन्याची नजर कोणाला तरी शोधत होती. गिरिजाला हे समजताच ती बोलते, अगं बेटा, शिवांशला अर्जंट एक मीटिंग होती ना, म्हणून लगेच जावं लागलं. येईल तो संध्याकाळी. तेवढ्यात श्याम येतो. मॅडम, सगळं जेवण तयार झालंय. डायनिंग टेबलावर सगळं लावलं. हे बोलून तो पुढे होतो. सगळे पण जेवणासाठी जातात. जेवण झाल्यावर गिरिजा बोलते, रिया बेटा, तुझ्या वहिनीला तुझ्या शिवांश दादाची रूम दाखव आणि तिला तिचं सामान पण कपाटात लावायला मदत कर. गिरिजा अन्याच्या बॅगाकडे इशारा करत बोलते आणि श्यामला ऑर्डर देत बोलते का मॅडमचं सामान सरांच्या म्हणजेच त्यांच्या रूममध्ये घेऊन जा. अन्या आणि रिया पुढे जातात. मागून श्याम तिची बॅग घेऊन जातो. रिया पण थकलेली असते, म्हणून ती अन्याला बोलते, रूममध्ये सोडते आणि नंतर येते म्हणून बोलत ती तिच्या रूममध्ये निघून जाते. श्याम पण बॅग ठेवतोय आणि निघून जातो. अन्या रूममध्ये येते. पूर्ण रूम निहाळते. पण खूप छान रूम होता. इंटेरियर तर खूपच सुंदर होतं. अन्याने सगळी रूम पाहिली. नंतर सोफ्यावर बसून विचार करतच तिचे डोळे लागतात आणि ती तशीच झोपून जाते. जवळजवळ तिला 4 वाजता जाग येते. ती उठून पाहते तर 4 वाजलेले असतात. म्हणून मग उठून लवकर आवरायला लागते. तिचा सामान असाच होता आणि रिया तिला बोलून गेली होती का वहिनी, तुझं सामान, तुझे कपडे ह्या वॉर्डरोबमध्ये ठेव म्हणून. शिवांच्याच एका साईडचं वॉर्डरोबमध्ये तिचे कपडे ठेवते. संध्याकाळी 8 वाजता सगळे पण जेवणासाठी खाली येतात. मग अन्या पण येते. शरयू तिला बोलते, काय अन्या, कशी वाटली मुंबई, आवडली का. अन्या लाजून फक्त होकारार्थी मान डोलावते. अद्वैत पण बोलतो गिरिजाला, काकू, शिवांश अजून आला नाही का. गिरिजा बोलते, हां, तेव्हाच मी कॉल केला होता, आता रस्त्यात असेल, येतच असेल. अन्या तर हे ऐकूनच थोडी घाबरून गेली होती. तिला भीती वाटायला लागली होती, कारण अजून पण तिला त्याचा स्वभाव समजला नव्हता. म्हणून कसा असेल, काय असेल, तिला भीतीच वाटत होती. थोड्याच वेळात शिवांश आला आणि सगळे पण जेवायला बसले. अन्याच्या समोरच शिवांश बसलेला होता.
त्याच्या बाजूला गिरिजा आणि अद्वैत बसलेले होते. समोर अन्या, रिया आणि शरयू बसलेल्या होत्या आणि मधली चेअरवरती गुणवंत बसलेले होते. अन्या तर सारखी चोरून चोरून शिवांशलाच पाहत होती. जेवताना पण एकदम हळू आणि कोणालाही बघायला आवडेल असं तो जेवण करत होता. तो एकदम परफेक्ट एकाच हाताने चपाती पण तोडायचे आणि त्याच हाताने जेवण पण करायचं. अन्याला तर अन्या विचार करत होती, तिला तर हे कधीच असं जमलं नाही. ती एका हातात चपाती तर दुसऱ्या हाताने जेवण असं असायचं. पण शिवांश तरी तसे नव्हते. ती सारखी पाहत असल्यामुळे रिया तिच्या पायाला पाय मारत बोलते, वहिनी किती पाहणार आहेस माझ्या दादाला? अजून अगं तो तुझाच झालाय. आता रूममध्ये गेल्यावर त्यालाच पाहत बस. आत्ता जेवून घे. एक तास अन्याला असते आणि खाली मान घालून जेवायला लागते. रिया तिच्या कानात हळूच बोलते, तसे पण माझा दादा आहेच हँडसम, त्यामुळे मुली जेवण काय सगळंच सोडू शकतात त्याच्यासाठी. अन्या तर लाजून लालच झाली होती. जेवण झाल्यावर सगळे पण ज्याच्या त्याच्या रूममध्ये निघून जातात. अन्या पण आधीच निघून जाते. शिवांश, अद्वैत आणि गुणवंत आजच्या झालेल्या मीटिंगबद्दल बोलत असतात. काहीच वेळात शिवांश पण रूममध्ये येतो आणि अन्या बेडवर बसलेली असते. शिवांश रूममध्ये येताच अन्या दचकून सावध होऊन खाली मान घालून बसते. शिवांश तिला पाहून पण न पाहिल्यासारखा करतो आणि सरळ बाथरूममध्ये निघून जातो. शॉवर घेऊन बाहेर येतो. तो त्याच्या वॉर्डरोबमध्ये काहीतरी शोधत असतो आणि त्याला तिचे कपडे आणि सामान ठेवलेलं दिसतं. हे पाहून तो जोरात ओरडतो, श्याम श्याम, हे कोणी ठेवलं इथे? अन्या वरती मान करून पाहते तर तो तिच्याच कपड्यांकडे हात करून बोलत होता. अन्या लगेच उठत जवळ येत जाते त्याच्या आणि बोलते, ते माझे कपडे आहेत. शिवांश रागाने तिच्याकडे पाहत बोलतो, तुला कोणी सांगितलं होतं माझ्या वॉर्डरोबला हात लावायला? तू आहेस तरी कोण ग? तुला कोणी हा अधिकार दिला? त्याचे लाल झालेले डोळे पाहून आणि एवढ्या जोरात ओरडल्यामुळे अन्याच्या तर डोळ्यातून अश्रूच ओघळायला लागतात. तिला तर धक्काच बसतो. शिवांश जाम चिडला होता. त्याला बिलकुल असं आवडत नव्हतं. त्याला न विचारता त्याच्या वॉर्डरोबला किंवा त्याच्या कुठल्याही वस्तूला हात लावलेलं त्याला बिलकुल आवडत नव्हतं. म्हणून तो धरतो तसं तिचे सगळेच कपडे काढून बाहेर फेकून देतो. त्यामध्ये तिच्या आईबाबांचा पण फोटो असतो, म्हणजे तिच्या पूर्ण फॅमिलीचा, ती, श्वेता आणि आईबाबा. खाली आपटल्यामुळे तो तुटतो. शिवांश तिला बोलतो, तुला हा शहाणपणा कोणी करायला सांगितला होता? अन्या तर आता त्याला पाहून थरथरायलाच लागली होती. का तिला कुठं माहीत होतं का नुसते कपडे ठेवल्याने त्याला एवढा राग येईल म्हणून. तो एवढ्या जोरात ओरडा तिने आतापर्यंत कोणाचाच खाल्ला नव्हता. ती रडतच बोलते, ते रिया ताईने सांगितलं होतं. शिवांशला आत्ता बिलकुल राहवलं नाही गेलं आणि तो तिच्या डोळ्यात पाहत बोलला, तिच्या दंडाला पकडत तिच्या डोळ्यात पाहत बोलतो, तुला जरी वाटलं असेल का आपलं लग्न झालंय, पण मला हे लग्न बिलकुल मान्य नाही. तुला मी सांगून ठेवतोय, एक वर्षाच्या आतच मी तुला डायव्होर्स देणार आहे. कारण माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि मी हे लग्न फक्त आजोबांच्या सांगण्यावरून केलंय. त्यामुळे तू बिलकुल स्वप्न पाहू नकोस, समजले ना? आणि हो,
इथून पुढे माझ्या कुठल्याही वस्तूला बिलकुल हात नाही लावायचा. तो बोलून तसा स्टडी रूममध्ये दान पावले टाकत निघून जातो. अन्याला तर हे सगळं ऐकून धक्काच बसतो. तिला समजत नव्हतं का हे वाईट स्वप्न आहे का खरी परिस्थिती आहे म्हणून. ती तशीच खाली बसते आणि तिचे कपडे दोन्ही हाताने आवरू लागते. तिच्या आईबाबांचा फोटो हातात घेत तिला विचार येतो. तिच्या बाबांकडे पाहते ती. त्यांचा चेहरा पाहून तिला वाटते का हे जर कधी बाबांना समजले तर किती मोठा धक्का बसेल त्यांना. त्यांच्या मुलीचं लग्न फक्त 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट म्हणून आहे. तिला तर आता भीतीच वाटायला लागली होती का हे चुकून पण नाही समजले पाहिजे. घरी ती परत तिचा सगळा सामान बॅगमध्ये भरून ठेवते आणि विचार करताच झोपून जाते सोफ्यावर. नंतर जेव्हा शिवांश रात्री 12 वाजता स्टडी रूममधून येतो आणि तिला झोपलेलं पाहून तो पण बेडवर जाऊन झोपतो. सकाळी अन्या 5 वाजताच उठते. बाथरूममध्ये गेल्यावर समजत नाही तिला का कुठले कॉक चालू करू म्हणून आणि काय करू. तिला अंघोळ करायची होती पण तिला काहीच समजत नव्हतं. पहिल्यांदा तिने एवढं मोठं बाथरूम पाहिले होते. जवळजवळ त्यांच्या बेडरूम एवढं त्याचं बाथरूम होतं. तिला काहीच समजत नव्हतं आणि कोणाला विचारायचं म्हटले तर सगळे झोपलेले असतील याचा विचार करून ती स्वतःच डोकं चालू करायचा प्रयत्न करू लागते. तिथे एवढे कॉक असतात का सगळे कॉक चालू करून देते आणि एकासोबतच बाथरूममध्ये गरम आणि थंड पाणी चालू होते. शॉवर पण आणि नळ पण सगळे सुरू होऊन जातात आणि तिला समजत नव्हतं का आता काय करू. सगळे सोबत सुरू झाल्यावर कुठला कॉक बंद करू आणि कुठलं काय करू काहीच समजत नव्हतं. वरून शॉवर पण चालू झाल्यामुळे ती पूर्ण भिजून जाते. पूर्ण बाथरूममध्ये पाण्याचा आवाज ऐकून शिवांशला जाग येते. तो हे आवाज ऐकून त्याला समजतं का नक्कीच बाथरूममध्ये काहीतरी गडबड झाली. तो पळतच बाथरूमच्या दिशेने येतो. दरवाजा उघडाच असतो आणि आतमध्ये अन्या सगळे कॉक बंद करायचा प्रयत्न करत होती. हे पाहून तो पटकन आतमध्ये जातो आणि लगेचच मेन कॉक बंद करतो आणि तिच्यावर जोरात ओरडतो. तू सकाळ सकाळी काय करतेस इथे. हे काय केलंस. हे सगळे कॉक चालू करून तू काय करत होतीस इथं. अन्या दबक्या आवाजात बोलते आणि थरथरत बोलते. ते मला आंघोळ करायची होती आणि मला माहीत नाही कुठलं कॉक चालू करायचं ते. शिवांश ओरडतो. तुला समजत नाही मग कोणाला तरी विचारायचं ना. अन्या बोलली. ते सगळे झोपले असतील ना म्हणून मी चालू करत होती. शिवांश तिला गरम पाण्याचा कॉक दाखवून देतो आणि जायला निघतो. तो पण पूर्ण ओला होऊन गेलेला होता. तो जाणार तेवढ्यात अन्याचा पाय घसरतो आणि ती पडणार तेवढ्यात तिला शिवांश पकडतो. तिने साडी घातलेली होती म्हणून तिची पूर्ण कंबर मोकळी दिसत होती आणि घाई गडबडीत शिवांशने पण तिच्या कमरेलाच पकडलेलं होतं. अन्याला एवढं जवळून पाहिल्यावर तो तिच्या सुंदरतेत भरकटूनच गेला होता. तिचे ते मोठे मोठे डोळे, गोल गोल आणि ब्राऊन कलरचे डोळे असल्यामुळे खूपच आकर्षित करत होते. आज त्याने तिला एवढ्या जवळून पहिल्यांदा पाहिले होते. अन्याला पण त्याला एवढ्या जवळून पाहून चकित झाली होती ती तर. तो पण खूपच सुंदर दिसत होता. अन्याच्या गालावरून पाण्याचा एक थेंब ओघळून तिच्या ओठांवर आले होते. तेवढ्यात पाण्याची बकेट भरून ओतून जाण्याचा आवाज आला आणि शिवांशने पण तिला पटकन सोडले आणि अन्या पण लगेच साडी व्यवस्थित करत बाजूला पाठ करून उभी राहते. शिवांश लगेच तिथून निघून
जातो. अंघोळ झाल्यावर अन्या बाहेर येऊन आज येलो कलरची लाईट नेटची साडी घालते आणि हलकासा मेकअप करते. गळ्यात मंगळसूत्र आणि बांगेत शिवांशच्या नावाचं सिंदूर लावून होटांना हलकीशी पिंक कलरची लिपस्टिक लावते आणि केस मोकळे सोडते आणि खाली जाते. खाली गेल्यावर आधी ती देवपूजा करते, मग नंतर किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी गोड काहीतरी बनवते. कालच गिरिजाने तिला झोपायला जायच्या आधी सगळं सांगितलेलं होतं की पहिल्यांदा ह्या घरात आल्यामुळे तिला आधी सगळ्यांसाठी काहीतरी गोड बनवायला लागेल म्हणून सांगितलं होतं. ह्या घरात अशीच रीत आहे. प्रत्येक सून घरात आल्यावर ती काहीतरी गोड बनवून सगळ्यांना खायला घालून तिच्या संसाराला गोड सुरुवात करते. सगळ्यांच्या आशीर्वादाने गोड सुरुवात करते असं सांगितलं होतं. पण हे लग्न जरी शिवांशला मान्य नव्हतं, पण अन्या सगळ्यांना नाराज करू शकत नव्हती. तिने तर हे लग्न करताना एकदम मनमोकळेपणाने हो म्हटली होती या लग्नाला. फक्त शिवांश तिला बायको म्हणून मानत नव्हता, बाकी सगळे तर तिला सून म्हणून स्वीकारत होते ना. म्हणून अन्या पण फक्त त्यांच्यासाठी हे सगळं करत होती. तिला माहीत होतं आपण ह्या घरात फक्त 1 वर्षासाठी आहोत, पण म्हणून तिच्या आईबाबांचं नाव तिला घालवायचं नव्हतं. त्यांनी जसे तिला संस्कार दिले होते ती तशीच वागत होती. तिच्या आईबाबावर कुणी बोट दाखवले असते हे तिला बिलकुल मान्य नव्हते. शिवांश जरी तिला बायको म्हणून मानत नव्हता, पण ती तिचे सगळे कर्तव्य पूर्ण करत होती. छान असा तिने सगळ्यांसाठी गोड शिरा आणि गाजराचा हलवा बनवला होता. तिला खूप छान जमायचे दोघेही. तिला तिच्या आईने शिकवलेलं होतं म्हणून तिने दोघीही रेसिपी बनवल्या होत्या. सगळे तयार होऊन नाश्त्यासाठी डायनिंग टेबलावर येतात. शिवांश पण येतो. सगळे जमल्यावर गिरिजा बोलते, अन्या आपल्या घरात आल्यावर पहिल्यांदा तिने काहीतरी बनवले. ते सगळ्यांनी थोडं थोडं टेस्ट करून पहा. गिरिजाची ऑर्डर म्हणून श्याम सगळ्यांना थोडं थोडं शिरा आणि गाजराचा हलवा वाढतो. शिवांशला पण देतो, पण तो हात पुढे करत नकार देतो. गिरिजा बोलते, हे तू काय करतोस शिवांश? हा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.